इथे आलेले सर्वांचा मी जे शब्दसुमनाने सत्कार करीत आहे. आल्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद आणि साहेबांच्या आदेशाने हा कार्यक्रम संपन्न झाला असे मी घोषित करतो. तुम्ही काहीतरी अडचणीनंतर ते अडचणी पूर्ण करू आणि ग्राहकाला जास्तीत जास्त आपल्या वतीने सेवा दिली जाईल त्याचा प्रयत्न करूया आणि जास्तीत जास्त लाभ सेवेचा मिळेल त्याचा पत्रकार राष्ट्रपती पेट्रोल पंप आणि आमचे असा दिवस आहे. आपण मला आज दिन हा होतो आपला पाहिजे एक दिवस नाही आपला पाहिजे तोपर्यंत ग्राहक जागृत होत नाही तोपर्यंत विकास होत नाही. आणि आता माझ्याकडे उपस्थित हा सगळे आपण संस्थाचालक आहात सेवा देणारे आहोत. आपण आता संघटनेने सांगितलं आपण ग्राहक तुम्ही आम्ही शेवटी ग्राहक आहे परंतु आपण जे आता हे सगळे उपस्थित आहात आपण सेवा देणारे आहोत. प्रतिष्ठात ग्राहक सगळे असले प्रत्येक ग्राहक सेवा देणार आहेत आणि आता जे पत्रकारांनी जे सांगितलं ग्राहकांना आपण कशी सेवा सुविधा द्यावी असंही पहिल्या आपण करूया. जास्तीत जास्त सेवा आपल्याकडे कुठली अडचणी कुठली तक्रार होऊ नये. दुकानदारांनी त्याच्या रेट चार्ज लावला पाहिजे तक्रार पंपवाल्याने त्यांची तक्रार लावला पाहिजे रेट लावला पाहिजे ग्राहकांना माहिती पाहिजे. ग्राहकांना आपण जेवढा मोबदला घेतो त्या मोबदल्याप्रमाणे आपण सेवा पुरवतो का नाही याची खात्री प्रत्येक संस्थांनी केली पाहिजे आणि त्याप्रमाणे सेवा दिली तर हा ग्राहक दिला खरोखरच साधे लागलं असं मी आणि तुमच्या काही ज्या अडचणी आहेत काही दुकानदारांच्या ज्या काही अडचणी त्यासाठी आम्हाला तहसीलदार आहे जिल्हा पुरवठा अधिकारी आयुक्त आहे आपल्या संघटना त्या माध्यमातून तुमच्या ज्या अडचणी मी जाणू शकतो तुम्हाला पाठवून प्रॉब्लेम आहे टेक्निकल प्रॉब्लेम आहे सध्या ऑनलाईन ग्रुप आहे आपले प्रवास जुळेच आहे डिजिटलमध्ये प्रवास कार्यक्रम आहे त्यामुळे अडचणी भेटतो आपण तसंच आपल्याला माहिती सेवा वगैरे आम्ही ऑपरेटर वापरलेले आहेत ऑपरेटर मार्फत केंद्रात चाललेले आहे पण ती जर करायला प्रमाण ती जर वेळ आली तर आपण प्रमाण तुझे राहणार नाही तर ऑपरेटर काय लावायचं आहे तुम्ही ऑनलाईन टेक्निक करा टेक्निक प्रॅक्टिस करा टेक्निकच्या काय अडचणी जाणून घ्या ऑपरेटर जिल्हा पोर्टाचा ऑपरेटर आहे आम्ही संपर्क करतो तुमची